आजकालच्या बायांना साड्या पाहिजे, त्याही महागाच्या. बरोबर. जसं काय कार्यक्रम असला की दुसरी साडी, दागिने पाहिजे, छान छान मॅचिंग कानातले पाहिजे, सगळं मॅचिंग पाहिजे. असं नाही की त्यांना एक दोन साड्यांमध्ये समाधान होईल, असं होते का? नाही होत. त्यासाठी घरात किती भांडणं करतात, खूप भांडणं करतात. आणि पैसा, प्रॉपर्टी ह्या सगळ्यासाठी किती भांडणं होतात. पण आपल्या रमाईने तसं केलं का? नाही. आपल्या बाबासाहेबांनी पैसा गोळा केला का? नाही. ह्या समाजासाठी लढले ते. आणि आपल्या रमाई जर नसत्या तर बाबासाहेबांनी एवढं मोठं संविधान लिहिलं असतं का? एवढं आपल्या समाजामध्ये परिवर्तन केलं असतं का? आणि म्हणून तर ह्या नवकोटीच्या आई झाल्या ना. त्यांचं परिश्रम आहे, त्यांच्या घामाचे आपण परतफेड कधीच करू शकत नाही. त्यांनी आपल्या फाटका लुगडा त्यांना एकही एक घालून, तो धुवून वाळवून तोच घालायचे. सर्व आपल्याकडे असून सुद्धा आपण समाधानी नाही. एकदा बाबासाहेब बॅरिस्टर झाल्यानंतर रमाई छान काठाचा लुगडा घातला, मस्त दागिने घातले आणि छान सजायला तयार झाल्या. तेव्हा बाबासाहेब आले आणि म्हणाले, रामू, हे दागिने घातले, छान काठाचा लुगडा घातला, कुठे चालली? तेव्हा बाबासाहेब मनातल्या मनात हसायला लागले आणि रमाई म्हणाले, साहेब, माझे साहेब बॅरिस्टर झाले, मग मी दागिने घालू नको? मी काठाचा लुगडा घालू नको? तेव्हा बाबासाहेब म्हणाले, ठीक आहे. मग रमाई आपल्या शोधू लागल्या इकडे तिकडे. तेव्हा विचारलं साहेबांनी की रामू, काय शोधते? तेव्हा रमाई म्हणाल्या की मी कुंकवाचा करंडा शोधते, ते दिसत नाही आहे कुठे. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, अगं, एवढा काठाचा लुगडा घातला आणि एवढे दागिने घातले, तुला कुंकवाची काय गरज आहे? तेव्हा काय म्हणाले मग रमाई? काय आपल्या प्रेक्षकांना सांगा सगळे. अहो द्या कुंकू द्या लावाया, ए नाथा भीमराया. कुंकू माझे कपाळी भीमनावाने विराजे, न तुम्ही जीवनात यावे, हे थोर भाग्य माझे. अहो द्या कुंकू द्या लावाया, ए नाता मी मराया. सगळ्यांना माझं जय भीम. जय भीम.